नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर घरी माझा अवतार असाच असतो, कारण घरी काय आपण असं छान तयारी किंवा असं मेकअप करून बसत नाही. ते फक्त सिरियल मध्येच दिसतं आपल्याला, आणि घरी असंच असावं. घरी काय मी तर म्हणजे बाहेर जाताना थोडंसं काय करते, पण असं खूप काही नाही. बरेच मैत्रिणी ताई मला विचारतात की तू कसं तयार होते, शूट साठी कसा मेकअप करते. खरं खरं सांगू, मी खरं काहीच मेकअप करत नाही. फक्त जी मॉइश्चरायझर असतं, क्रीम असतं ते लावते, कॉम्पॅक्ट लावते आणि बस. बाकी तेवढीच तयारी असते. असं खूप काही तयारी मला ते सगळं लावून, काहीतरी खूप स्पेशल असेल तर तेव्हा लावते. असं रोजच्या रोज तेवढं चेहऱ्यावर एवढे सोपस्कार मला आवडत नाही. पण हा, एक गोष्ट आहे की स्किन केअर मी करत असते स्किनचा, म्हणून स्किन अशी व्यवस्थित चांगली राहते. पहिले मला मध्ये खूप पिगमेंटेशन्स वगैरे भरपूर आले होते. म्हणजे जेव्हा आपण जास्त स्ट्रेस घेतो किंवा आता सगळीकडे वातावरण सगळं पोल्युटेड असतं, खाणं पिण्यामध्ये तेवढ्या काही गोष्टी मिळत नाही, तर ते सगळे जे इफेक्ट असतात आफ्टर डिलिव्हरी सुद्धा बघा पिगमेंटेशन जास्त चालू होतात. कारण आपल्या शरीरातल्या बऱ्याचशा गोष्टींची झीज त्यावेळेला झालेली असते आणि त्याचे जे साईड इफेक्ट्स असतात ते आपल्या स्किनवरती दिसत असतात. तर म्हणून पिगमेंटेशन इथे खूप वाढलेले. पण मी जसं जसं हळूहळू स्किन केअर करत गेली तर तुम्ही बघत असाल की म्हणजे नाके बराबर झालेत, ते आता दिसत नाहीयेत. इथे नाकावरती पण आले होते जेव्हा ऑफिसला जायची ना, तेव्हा कसं मला एवढा वेळ नाही मिळायचा की एवढं सगळं मी स्किन केअर वगैरे सगळं करत बसू. तर आता थोडा वेळ मिळतो तर मी करते, आणि करायलाच पाहिजे. कारण जसं जसं आपलं एज वाढत जातं ना, तशी तशी आपली स्किन हळूहळू डल होत जाते. बरेचसे रिंकल्स यायला सुरुवात होतात, पिगमेंटेशन्स यायला सुरुवात होतात, आणि नंतर मग म्हणजे एक वेळ निघून गेली की त्याच्यानंतर एक स्टेज अशी येते की तुम्ही तेव्हा काहीच करू शकत नाही. म्हणजे तुम्ही करू शकता, पण तुम्ही जे कराल त्याचे रिझल्ट तुम्हाला तेव्हा तसे मिळत नाहीत. तर म्हणून आफ्टर 40 किंवा आफ्टर 35 तुम्हाला या सगळ्या गोष्टी रुटीन मध्ये ठेवणं खूप महत्वाचं आहे. तिथे बाहेर काही ना काही काम चाललंय त्याच्यामुळे आवाज येतोय. तर मी माझा आजचा जो स्किन केअर करणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. तर मी वापरते गुड वाइब्सचं हे D10 ग्लो फेस मास्क, जे 2 in 1 काम करतं. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती बघा जे टॅनिंग जमा होतं तर ते टॅनिंग कमी करतं. त्यानंतर चेहऱ्याला छान ग्लो देतं, ज्याच्यासाठीच आपण ह्या गोष्टी लावतो. त्यानंतर डिटॉक्सिफाईड करतं आपली स्किन. सिरमच्या पॉवरसारखी स्किन आपली एनरिच करतं, तसं स्किन खूप सॉफ्ट बनवतं. हे पॅराबेन फ्री आहे आणि सगळ्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. तर अशा प्रकारे पूर्ण स्किनला अप्लाय करून तुम्ही ब्रशने पण लावू शकता किंवा अशा प्रकारे हाताने सुद्धा लावू शकता. मी तर छान असं मस्त रंगरंगोटी केलेली आहे चेहऱ्यावरती, आणि हे थोडा वेळ आपल्याला 15 ते 20 मिनिटं ठेवायचे. असं सुकल्यावर नंतर वॉश करायचंय. तर बघा आता 15-20 मिनिटांनी पॅक ड्राय होत झाला होता आणि त्यानंतर मी वॉश केला फेस. तर यामध्ये तुम्हाला मी एक खूप छान गोष्ट सांगते की मी बरेचसे पॅक ट्राय केले, पण कुठलाही पॅक असा धुतल्यानंतर की जसं ड्राय होते बघा खूप स्किन, आपण इवन बेसन वगैरे पण असं लावतो ना, तर धुतल्यानंतर सुद्धा स्किन ड्राय होते. पण हा पॅक खरंच पर्सनली मला खूप आवडला आणि आवडतो, कारण स्किन अजिबात ड्राय नाही वाटत आहे. एकदम अशी सॉफ्ट आणि म्हणजे शायनी, प्लस अशी एकदम जसं आपण थंडीमध्ये, स्पेशली मी तुम्हाला सांगेन की आता थंडीमध्ये स्किन बघा लगेच ड्राय होते, त्याने अजिबात स्किन ड्राय नाही वाटत आहे. माझ्या स्किनचा जो टॅनिंग होता तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला याच्यानंतर. आणि स्किनला नेहमी असं घासायचं नाही, कधीही असं हळूवार क्लीन करायचं. त्यामुळे स्किनवरती आपल्या रॅशेस पण येत नाहीत, कारण आपल्या ह्या स्किनपेक्षा ही स्किन खूप डेलिकेट असते. तर तुम्हाला दिसत असेल की फरक. म्हणजे मी अप्लाय करण्याच्या आधी आणि फक्त म्हणून मी काहीच लावलेलं नाहीये, त्याच्या आधीच मी तुम्हाला रिझल्ट दाखवते की कुठेही इन्स्टंटली बाहेर वगैरे जायचं असेल, काही असेल तर पटकन असं पॅक लावलं ना तर आपलं काम मस्त होतं. स्किन आपली प्रिपेअर होते पुढच्या गोष्टींसाठी. आता ह्याच्यानंतर ह्याच्यावरती म्हणजे आपण एक तुमचं जे तुम्ही रेग्युलर कुठलाही मॉइश्चरायझर यूज करत असाल तर ते मॉइश्चरायझर लावायचं आहे स्किनला, आणि असं छान असं मस्त असं घरगुती आणि असं एकदम छान स्वस्तात मस्त असं आपलं स्किन केअर होतं. तर असं हे मी आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तुम्ही अशा प्रकारे स्किनला स्किन केअर करत जा, त्यामुळे तुमची स्किन पण खूप छान राहील. तर बघा आता मी फक्त मॉइश्चरायझर अप्लाय केलंय आणि छान आपल्या स्किनला असा मोकळा श्वास घ्यायला सोडून द्यायचे.
गुडवाइब्सच्या या D10 ग्लो फेस मास्कची जी उट्टनची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्लस प्रोडक्ट व्ह्यू म्हणजे प्रोडक्ट स्टोअर मध्ये सुद्धा टॅग केलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही सुद्धा हे चेक करू शकता. तर भांडी एवढी आहेत सध्या पितळेची की जी कलई करायची. म्हणजे तुम्हाला माझा मागचा एकदम डिटेल व्हिडिओ आहे या भांड्यांवरती, म्हणजे पितळेची भांडी जी आपण वापरतो ती कशी वापरायची, कलई करायची तिला, त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये आपण जेवण शिजवू शकतो. तर त्याचे काय फायदे आहेत काही नाही ते खूप डिटेलमध्ये मी व्हिडिओ केलेला आहे ऑलरेडी. तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन, तर तुम्ही बघून घ्या की आपण एवढं चांगलं जेवण बनवतो, एवढं चांगलं अन्न बनवतो आणि ते जर आपल्याला त्याच्यातून चांगले फायदे जे मिळायचे ते जर मिळत नसतील तर मग उपयोग नाही त्या गोष्टीचा. तर म्हणून या भांड्यांचे जे फायदे आहेत ते लक्षात घेऊन मी ही पितळेची भांडी वापरते आणि वर्षातून एकदा याला आपल्याला कलई करावी लागते. तर म्हणून आज काय केलंय मी की जी मागच्या वर्षी मी जिथून घेतली तिथेच कलई करून घेतली होती आणि तुम्हाला दाखवलं होतं की त्या मावशी कल्याण वेस्टला सुभाष मैदानमध्ये बसतात कलईवाल्या मावशी. तर त्यांचा फोन नंबर होता माझ्याकडे. मी त्यांना विचारलं की मावशी तुम्ही इथे याल का, कारण आईंचे पण मोठे मोठे टोप आहेत, ते एवढं सगळं घेऊन तिकडे जाणं पॉसिबल होणार नाही. तर म्हणून म्हटलं की मावशी तुम्ही इथे या आणि त्या तयार झाल्यात इथे यायला, तर त्या आता येत आहेत. तर म्हणून ही माझी एवढी भांडी आहेत बघा. आता 2 कढया आहेत, हे 3 टोप आहेत छोटे रेग्युलर वापरायचे, त्यानंतर हे 2 टोप आहेत जे जास्तीचं कधी भाजी किंवा काय प्रसाद वगैरे काय असेल तर तेव्हा मी हे 2 टोप वापरते. तर चला आता मी हे सगळं घेऊन जाते आणि अजून तिथे गेल्यावर सुद्धा तुम्हाला अजून बरीचशी माहिती देते. हळू करा. हा हे छोटे टोप मी पण ते छोटेवाले माझ्या आणलेत आणि कडे हा ते मोठे टोप हळू 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 सोन्याचे टोप आहेत, सोन्याचे टोप आहेत आमच्याकडे. हा ना डोक्यावर घेऊन चालले. आपली भांडी पण आणते मी. आम्ही आता इथे आईंकडे आलो आणि ते आईंच्या इथे टेरेस आहे. त्या टेरेसवर खूप बरं पडतं बघा या गोष्टी करायला. ते या मावशी आल्यात, तर ह्या मावशी आहेत उषा मावशी. मावशी तुमचं नाव उषा आहे ना? हा माझं नाव. हा आणि या तुम्ही त्यांच्या कोण भाची आहे त्यांची. तर मागच्या वेळी जेव्हा आम्ही वेस्टला मी तुम्हाला दाखवलं ना सुभाष मैदानमध्ये आम्ही जेव्हा कलई केली होती तर तेव्हा मावशींकडेच कलई करून घेतली होती. तेव्हा मी नवीनच भांडी घेतली होती आणि आता 1 वर्ष झाले माझ्या भांड्यांना. तर म्हणून मावशींना मी इथे कलईसाठी बोलवलं आहे. तर बघा आमची सगळी भांडी आता इथे काढली आहेत आणि आता कलई आता सुरुवातीला ते पहिले भांडी साफ करून घेतात आणि त्याच्यानंतर कलई करतात. तर कलईमध्ये ते काय काय करतात काय नाही तर ते आम्ही मावशींनाच मी विचारते आणि तुम्हाला काय सांगते. कलईबद्दल थोडंसं सांगा की कलई म्हणजे कशासाठी. मागच्या वेळी आपण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण तरी पण आता थोडंसं सांगा की कलई कशासाठी काय कशी करता तुम्ही कशाने करता. कलई म्हणजे पहिले कास्टिक सोडा टाकून धुवून घेतो भांड, परत नंतर घासून घेतो, घासून मग कलई करतो त्या भांड्याला. कलई केल्याशिवाय आपण मी तुम्हाला म्हटलं की आपण ज्या टोपांमध्ये किंवा कड्यांमध्ये रेग्युलर आपण जेवण बनवतो पितळेच्या भांड्यांमध्ये तर त्याच्यामध्ये कलई असलीच पाहिजे. विदाऊट कलई जर तुम्ही ते भांडं वापरलं तर तुमचं जे अन्न आहे ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया घडत असते पितळेमध्ये. तर म्हणून कलई करूनच आपण भांडी वापरायची. कलई नाही केली तर मग त्याचं ईस बनतं ना जेवणात. तुम्हाला माहिती असेल बरेच जण सांगतात की पितळेच्या भांड्यांमध्ये जेवण जास्त वेळ पण ठेवायचं नाही. पितळेच्या भांड्यामध्ये जेवण तर चालतंय पर फक्त बिन कलईच्या भांड्यात नाही ठेवायचं. कलई केलं तरी ठेवलं तरी चालतंय, मग तरी दिवसभर राहिलं तरी चालेल.
तर बिन कलईच्या भांड्यात जेवण करायचं पण नाही आणि ठेवायचं पण नाही. हे कलईला मग किती वेळ लागतो याला तरी कलई पूर्ण करायला तुम्हाला? पूर्ण म्हणलं तर एक तास आता उकळून घेणार, घासून घेणार, मग एक भांड्याला नाही तर 10 मिनिटं लागतात. तरी असं मी सगळं भांडी एकदा उकळून घेतो, मग घासून घेऊन मग नंतर कलई लावायला चालू करतो. आता हे तुम्ही आता ह्या मावशी आल्यात कर्जतवरून आणि या कल्याण वेस्टला सुभाष मैदान आहे तिथे असतात, म्हणजे तिथे या कलई रेग्युलर करतात. पण मावशी तुम्हाला आता समजा असं कोणाची जास्तीची भांडी असतील आणि कोणी बोलवलं तिथे करायला तर मग तुम्ही जाणार का त्यांच्या? हा चालेल ना, जाऊ तिकडे. जास्त भांडी असेल तुम्ही फोन केलं तर जातो ना त्यांना. एवढी भांडी आता येत नाही तर जायला. बरोबर. तर माझा हा चहाचा टोप बघा किती काळा झाला होता. त्याला मी घासते खूप व्यवस्थित, पण तरी पण ते काळं निघत नाही. आणि काय होतं, पितळेची भांडी झिजतात आपण खूप जास्त घासली त्याला. तर हे ते वेगळ्या प्रकारचा सोडा वापरतात आणि त्याच्याने ती भांडी साफ करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कलई करतात. मावशी भांड्यांना किती दिवसांतून म्हणजे किती महिन्यांनी किंवा वर्षांनी आपल्याला कलई करायला पाहिजे? कमीत कमी 1 वर्षांनी करायला लागतं. 1 वर्ष. समजा रोज ही भांडी आपण वापरतो तर 1 वर्षातून एकदा कलई करायला पाहिजे. मागच्या वेळी मी जेव्हा कलईचा व्हिडिओ केला होता 1-1.5 वर्ष आधी, तर तेव्हा मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की ताई तुम्हाला खूप महाग पडली कलई, आमच्या इथे खूप स्वस्तामध्ये करून देतात, 50 रुपयामध्ये करून देतात. तर मी तुम्हाला ही गोष्ट सांगते की कमी प्राईजमध्ये कलई करून देतात, पण त्या कलईमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. तर मावशी तुम्ही मला सांगा की जे कमी प्राईजमध्ये कलई करून मिळते तर काय असतं त्यामध्ये? हलकी क्वालिटीची कलई असते ना ती लावतात. मग त्याने कलई जेवण तुमचं खराब होतं, काय उपयोग होत नाही. ते कलई लावतात काळे होते, जेवण काळं होतं. तशी ही कलई आहे ना, ही प्युअर कलई आहे. ह्या कलईने तुमचं जेवण खराब होणार नाही आणि कलई पण जास्त दिवस जाईल तुमची, भरपूर दिवस राहील. जेव्हा ते जे कलई करतात आपण तर म्हणजे कसं आपण खूप विचार करतो की 50 रुपये जास्त सांगितले तर आपण विचार करतो की कसं होतं, म्हणजे एवढं महाग कशाला करायचं कलई करायची. तर पण त्याच्यामध्ये हा एक प्रकार आहे की कलई तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची करून मिळते आणि आपण ज्या गोष्टीसाठी कलई करतोय तर ते जर तुम्हाला प्युअर नसेल मिळत तर मग त्याचा काय उपयोगच नाही ते कलई करून. आणि बहुतेकशा दुकानांमध्ये आपण जेव्हा कलई करून घेतो तेव्हा आपल्याला कमी पैशामध्ये कलई करून मिळते. जसं मावशींनी सांगितलं की दुकानवाल्यांची सुद्धा त्यांना तशी फरमाईश असते की कमीमध्ये करून द्या, मग त्याच्यामुळे त्यांना ते मिक्स करावंच लागतं. तर म्हणून आपल्याला असं प्रकारे कलईमध्ये त्याच्यामध्ये फरक मिळतात. तर मावशी इथे आल्यात त्याच्यामुळे आम्हाला एवढी मोठी मोठी भांडी सुद्धा कलई करून घेता येतात. पण मावशी तुम्हाला जर कुठे बोलवलं तर मग कसं, म्हणजे तुम्हाला काय लागेल तिथे गेल्यानंतर? तिथे काय नाही, अशी रिकामी जागा असेल तिथे भट्टी लावून करून देतो आम्ही. अच्छा, म्हणजे असं फक्त माती वगैरे लावून भट्टी लावून? माती अशी परशीची जागा असली तरी चालेल, कारण मातीवर करून देतो असं भट्टी लावून. अच्छा, तर हे फक्त घरच्यांसाठीच नाही, म्हणजे इंडिव्हिज्युअलसाठीच नाही, जर कुठले दुकानवाले असतील त्यांना सुद्धा जर कलईची गरज असेल चांगल्या क्वालिटीची किंवा काय, तर तुम्ही सुद्धा मावशींना कॉन्टॅक्ट करू शकता. ते तिथे येऊन म्हणजे तुमच्या दुकानांमध्ये सुद्धा कलई करून द्यायची असेल तर त्या ते पण करून देते. मावशी आता तुम्ही कलई करतात का? कलई करतात. बस ते तिथं तुकडा आहे तुमच्या पायात.
आई तुमचे किती वर्ष जुने टोप आहेत? हे आता 40 वर्षापूर्वीचे टोप आहे. बापरे. हा. हा? कितीला घेतले? 50 रुपयाला. अरे बापरे. मग 50 रुपयाला? हे नाही. हा ते छोटे. हा छोटे छोटे टोप. आणि ते एक आहे ना, ते 200 रुपयाचं टोप आहे. ते मोठा आपण प्रसाद करतो. नाही, हे मोठे, हे आता हिचे टोप आहे अश्विनीचे. पण ते दुसरा एक टोप आहे ना, तो 200 रुपयाचाच टोप आहे. अरे बापरे. मग आणि हे 50 चे ते हे तुला तू नेले ते छोटे वाले छोटे वाले. मग आणि हे 10 रुपयाचे आहेत. आपण हे ते छोटे अजून आहेत ते. बापरे. 10 रुपयाचे? 10 रुपयाचे टोप बाई. तेव्हा ते 10 रुपये आम्हाला किती नवल वाटायचं. 10 रुपये पण नसायचे. पण तेव्हा कलई भरपूर करून द्यायचे. हा, मग कलई खूप म्हणजे घरोघरी यायचे कलईवाले. हा ना. असे ओरडत यायचे, कलई करायची का, कलई करायची का. असे 25-30 भांड असायचं. हा, पहिले सगळे पितळेचेच वापरायचे ना. सर्व करायचे ना कलाई. लाईन लागायची कलई करायला. कंटाळा येऊन जायचं तरी भांडी संपत नव्हती. बरोबर. किती भारी झाले टोप. नवीन झाले. चांगली गेली पाहिजे जिंदगीभर. माझी जिंदगी गेलीच या टोपावर. त्या प्रसादाच्या टोपाला की जिंदगी गेली. आता काय राहिलंय माझी कलाई जिंदगी. आता माझी भांडी सगळी कलई करून झालेत. मोठे टोप, छोटी टोप, त्यानंतर कढया, सगळ्या कलई केल्यात. किती छान वाटतात सगळे कलई केल्यानंतर. तर मावशींना, तुम्हाला, मला माहिती आहे की एक खूप मोठा प्रश्न असेल की कलई तर तुम्ही दाखवली, कलईबद्दल तर सगळं सांगितलं, पण आता कलईचे पैसे किती लागणार आहेत हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. तर मावशी, कसे कसे रेट लावतात तुम्ही कलईचे? 200 रुपयाच्या, 200 रुपये, 300 रुपये. ह्या छोट्या छोट्या टोपांचे, म्हणजे असे छोटे टोप असतील. 150, लई 300 घेतो. आणि त्याच्या मध्यम असेल तर 200, त्याच्या जरा लई असं बाहेरचं असेल तर 600, 1000-1200 पर्यंत घेतो. अच्छा. तर म्हणजे तुमच्या भांड्याच्या साईज नुसार ते कलई घेतात. कारण कलईची त्यांना जे त्यांची कॉस्ट असते ती त्याच्यामध्ये असते, प्लस त्यांची तुम्ही बघितली की मेहनत असते त्याच्यामध्ये. तर म्हणून मी मावशींना इथे बोलवलं होतं आणि ही भांडी सगळी कलई करून घेतलेत. तर तुम्हाला पण समजा कलई करायची असेल भांड्यांना तर तुम्ही मावशींचा जो नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, कमेंट सेक्शनमध्ये पण पिन करेल. तर तुम्हाला हवी असेल, कलई करायची असेल मावशींकडून, तर तुम्ही त्या नंबरवरती फोन करा आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. एक तर तुम्ही घरी बोलू शकता किंवा ते कल्याण वेस्टला सुभाष मैदानच्या इथे बसतात ना मावशी? सुभाष ते कसं रोज बसता का तुम्ही तिथे? एक दिवशी आड बसतो. अच्छा, एक दिवसा आड बसतात. पण तरी तुम्ही येण्याआधी एकदा फोन करा आणि तुम्ही तुमची काही भांडी असतील तर तुम्ही कलई करून घेऊ शकता. तर कलईच्या बाबतीत जी पण काही माहिती मला म्हणजे त्यांनी सांगितली किंवा काय, तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. नक्कीच तुम्हाला वाटत असेल की प्राईस थोडी जास्त आहे, आम्हाला कमी किमतीमध्ये सुद्धा कलई करून मिळते, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं आहे की त्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार असतात, डुप्लिकेशन असतं, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते कमी रेटमध्ये करून मिळतं. तुम्ही परस्पर फोन करा आणि तुमची भांडी दाखवा आणि त्याच्यानुसार तुम्ही मावशींकडून ते करून घ्या. बघितलं तर कमी जास्त करतो. ते तुम्हाला कमी जास्त करते. तर हे भांडं आता छान कलई झालंय, पण ह्याला आपण ठेवायचं कसं मेंटेन? तर बाहेरून तर आपण पितांबरी म्हणा, ॲक्लिन पावडर म्हणा, चिंच म्हणा, तुम्ही बऱ्याच गोष्टी वापरून ते क्लीन करू शकतात. पण आतमधलं कसं क्लीन करायचं मावशी? आतमधलं कसं साफ करायचं? आतमध्ये थोडं ते असं आपण हे नवसागर आहे ना, असं बेसन पीठ टाकायचं, चण्याच्या डाळीचं पीठ असतं ते, तरी धुवून घ्यायचं. अच्छा, म्हणजे फक्त बेसनने असं घासायचं आणि धुवून घ्यायचं. हा, तरी धुवून घेतल्यानंतर साबण लावलं, काय पावडर लावली तरी चालतं तुम्ही. तर पहिल्यांदा एकदा बेसन लावून धुवून घेतलं ना, नवसागराची घाण असते ती सगळी साफ होऊन जाते. आणि नंतर जेव्हा रेग्युलर वापरतो तेव्हा पण बेसन वापरायचं का? नाही, पहिल्यांदा एकदा फक्त. अच्छा, फक्त पहिल्यांदा कलई केल्यानंतर बेसनने साफ करायचं. बेसन फक्त लावायचं, धुवायचं आणि नंतर नॉर्मल साबण. कसं भांडं धुतो ना, असं बेसन टाकून धुवून घ्यायचं. अच्छा, पण ती फक्त प्रोसिजर एकदाच करायची आहे, नंतर नाही. नंतर आपण जसं नॉर्मल घासतो भांडी तशीच घासायची. तर अशी मी आज पूर्ण सगळ्या भांड्यांना ज्या ज्या राहिले होते ते सगळ्यांना कलई करून घेतली
आणि मेन म्हणजे आईंच्या भांड्यांना करायची होती, कारण त्यांचे टोप तुम्ही बघितले खूप मोठे मोठे टोप होते. ते जवळपास त्याला 20 वर्ष झाले असतील त्या टोपांना. एक टोप होता तो 40 वर्षापासूनचा टोप होता त्यांच्याकडे. तर ही भांडी तर माझी आत्ताचीच आहेत, पण मी रेग्युलर यूज करते ही भांडी पितळेची. तर त्याच्यामुळे मला हे आता घासायचे. आता पहिले हे जेव्हा घासणार तेव्हा ह्याच्यामध्ये बेसन टाकायचं, बेसनने घासायचं आणि त्याच्यानंतर लिक्विडने किंवा तुम्ही पावडरने रेग्युलर घासायचं. तर ही कलई बघा, तुम्हाला कळेल की कलईमध्ये किती फरक आहे. आणि त्यांनी माझ्या समोर डोळ्यासमोर त्यांनी कलई करून दिली आहे. त्यांनी इवन दाखवलं सुद्धा की शिसं असतं जे आपण कमी रेटमध्ये आपण जी कलई करून घेतो. आता खूप साऱ्या कमेंट्स येतील की ताई 50 रुपयामध्ये मिळते, 100 रुपयामध्ये मिळते मान्य आहे, पण ती कशा क्वालिटीची मिळते तुम्हाला काहीच कळणार नाही त्याच्यामध्ये की ते काय मिक्स करतात. तर त्याच्यामध्ये शिशाचं त्यांच्याकडे असतं, तर ते पण ते त्याच्यात मिक्स करतात. तेव्हा ती कलई म्हणजे कमी प्राईसमध्ये कलई, मग त्यांना कथील त्याच्यासाठी जास्त लागत नाही आणि कथील जास्त महाग असतो. तर त्या मावशी तेच सांगत होते की जेव्हा कथीलमध्ये जेव्हा शिसं मिक्स केलं जातं तेव्हा ती कलई प्रॉपर कलई होत नाही. आणि आपण कुठल्या गोष्टीसाठी की आपलं जेवण चांगलं व्हावं, चांगलं राहावं याच्यासाठी आपण कलई करून घेतो. आणि जर त्याच्यात कथील शिसं मिक्स झालं तर ती डुप्लिकेट कलई होते आणि मग ती कलई जास्त दिवस टिकतही नाही. प्लस तुमचं अन्न सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे होत नाही. जे बेनिफिट्स मिळायला पाहिजेत त्या भांड्यापासून आपल्याला ते बेनिफिट्स मिळत नाहीत. तर म्हणून बघा 50 रुपयासाठी तुम्ही एवढा विचार करू नका. ज्या गोष्टीसाठी आपण ही गोष्ट करतोय ना ती गोष्ट तुम्हाला किती खरी मिळते, किती ओरिजिनल मिळते हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगू मी की खरंच त्याच्यात मेहनत आहे, मेहनतीपेक्षा त्रास पण आहे. जो म्हणजे मी जेव्हा तिथे बसली होती त्यांच्या मावशींच्या समोर आणि जेव्हा त्या करत होत्या तेव्हा जो कॉस्टिक सोडा ते वापरतात ज्याच्याने ते भांडं पहिले क्लीन करतात, तो जो चेहऱ्यावरती आपला उडतो, इवन अंगावरती उडतो ना, तो असा चुरचुरतो पूर्ण आपल्या शरीराला. तर मला किती वेळ तरी तो चेहऱ्याला असं चुरचुरत होता. तर म्हणजे विचार करा की ते स्वतः तिथे किती दिवसभरात भांडी करतात किंवा किती वस्तू, म्हणजे त्यांची जी कॉस्ट असते ती गोष्ट वेगळी आहे, पण मेहनत सुद्धा खूप मॅटर करते. तर म्हणजे रिस्की आहे ते काम, आपण सरासरी करू नाही शकत. गरम गरम भांड्याला ते चोळणं, हात घालणं, त्या तेच सांगत होत्या की कितीतरी वेळा हाताला कितीतरी पोळले आहेत, चटके बसले आहेत वगैरे. तर पण शेवटी काम आहे, पोटासाठी ते त्यांना करावं लागतं. तर मी असं म्हणणार नाही की तुम्ही या मावशींकडूनच करून घ्या, तुम्ही कुठूनही करून घ्या, पण तुम्ही करताना ही गोष्ट लक्षात घ्या की कलई करताना कधी पण प्युअर जे कथील असतं ना त्याचीच कलई करून घ्यायची, तर तुमचं भांडं जास्तीत जास्त चांगलं राहतं. आणि वर्षातून एकदा जर तुम्ही रेग्युलर यूज करत असाल भांडं तर वर्षातून एकदा तुम्हाला कलई करावीच लागते भांड्यांना. तर म्हणून असंच कलईबद्दल ज्या मावशींना बोलवलं होतं तर मला असं वाटलं की तुमच्याबरोबर ही इन्फॉर्मेशन शेअर करू. बऱ्याच जणांना करायचं असतं पण त्यांना माहीत नाही की प्रॉपर कुठे करायचं, कसं करायचं. तर त्याच्यासाठी मावशींचा जो नंबर आहे तो मी तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये दिला आहे. आणि प्राईसच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या पर्सनली. असं नाही की ते जे रेट सांगतात तेच रेट, आपण थोडंसं बोललं, व्यवस्थित सांगितलं तर ते पण तयार होतात त्या गोष्टींसाठी. असं नाही की त्या तयार होत नाही. तर तुमचे भांडी जास्त असतील, त्यांना त्याच्यामध्ये परवडत असेल चांगलं, तर ते आणखीन सुद्धा त्याच्यामध्ये ते डिस्काउंट करतात. तर म्हणून असं नाही की त्यांनी जे प्राईस सांगितले ते तीच प्राईस लावतात. ते त्यांनी त्यांचा एक रेट सांगितला आहे, पण आपली भांडी किंवा आपल्या भांड्यांची क्वांटिटी बघून ते प्राईस कमी सुद्धा करतात. तर म्हणून बघा अशी चांगली कलई त्यांनी करून दिली मला, खूप व्यवस्थित कलई करून दिली. नाहीतर एकदम कलईचा जो लेअर असतो ना तो कधी कधी एकदम कळतो, पातळ. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, जितकी जास्त चमकते ना कलई तितकं त्यात शिसं मिक्स केलेलं असतं. हे मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला कधी कधी एकदम चांदीसारखं भांडं हातमधून दिसतं, पण त्याच्यामध्ये तेव्हा जास्तीत जास्त शिसं मिक्स केलेलं असतं. तर म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या. कलई जेव्हा तुम्ही करायला न्याल भांडी वगैरे तर तेव्हा ह्या गोष्टी लक्षात घ्या. तुमच्या डोळ्यासमोर कलई करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की जी कलई करून मिळाली आहे ती चांगली मिळाली किंवा नाही. आणि जर तुम्हाला या मावशींना बोलवायचं असेल कलईसाठी तर घरी तुमच्या येऊन कलई करून देतील. थोड्या भांड्यांसाठी म्हणजे त्यांना विचारा, आता त्या यायला तयार असतील तर ठीक आहे, कारण त्या कर्जतला राहतात. तर आता आमची भांडी जास्त होती, बाजूच्या मावशींची पण भांडी होती, तर म्हणून मी त्यांना बोलवलं होतं की ज्यात त्यांना पण त्यांचा येण्या जाण्याचा खर्च आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा सुटतात. आणि पहिले कसं भांडी भरपूर मिळायची तर कलईवाले भरपूर ठिकाणी अवेलेबल होते, पण आता तेवढी भांडी नसतात.
त्याच्यामुळे त्यांना ते महागात पडतं थोडंसं कलईसुद्धा. तर म्हणून मावशींना बोलवायचं असेल तर नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ज्या आपण दुकानदारांना सुद्धा कलईसाठी हवं असेल तर मावशींचा नंबर दिला आहे, तुम्ही त्यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना बोलवू शकता. तर असा आजचा कलईचा व्हिडिओ होता. ह्याच्या आधी सुद्धा मागच्या वर्षी मी तिथे जाऊन त्यांचा व्हिडिओ शूट केला होता कलईचा, आणि यावेळी परस्पर बोलवलं म्हणून शूट केला. तर माझा खरं सांगू, माझा ह्याच्यात काहीच फायदा नाहीये. मी त्यांच्याकडून जेवढी पण भांडी करून घेतलेत कलई, मी त्यांना सगळे पैसे त्याचे दिलेले आहेत. असं नाहीये की मी त्यांचा व्हिडिओ केला मग मी त्यांच्याकडून पैसे घेतले किंवा काय. कारण बऱ्याचदा असे व्हिडिओ येतात तर त्याच्यानंतर अशा पण कमेंट्स येतात की तुम्ही काय बिझनेस करता, तुम्हाला काय फुकट मिळतं म्हणून तुम्ही सगळं दाखवता. तुम्हाला ज्यांना माझी तळमळ दिसते ना ते लोक असं कधीच म्हणणार नाहीत, पण हे असे बोलणारे पण काय काय असतात. तर म्हणून त्यांना मला सांगायचं की ह्याच्यात माझा काहीच फायदा नव्हता. मला फक्त माझी भांडी कलई करायची होती, पण त्याच्यासोबत बऱ्याच जणांना हे प्रॉब्लेम असतात. तर म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. उद्या मी तुम्हाला हळदी कुंकूसाठी काय काय अशी छोटी मोठी गोष्टी देऊ शकतो तर त्याबद्दलची माहिती देणार आहे. तर पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.